तुम्ही ही गोष्ट समाजामध्ये नोटीस केलेली आहे का, की जे कष्ट करतात, मजुराची, हमालाची किंवा फिजिकल मेहनत करणाऱ्या लोकांच्या पत्नीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही आहेत. अफेअर कोणाचे आहेत तुम्हाला अफेअर करणाऱ्या लोकांना माहीत असेल तरी सुद्धा माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार सांगतो. पैशावाले म्हणजे कोणते? असे पैशावाले जे नोकरीला आहेत, डे नाईट ड्युटीवरती धावपळ करतात, असे बिझनेसमॅन आहेत किंवा असे लोक आहेत की ज्यांना बीपी, शुगर, हार्ट प्रॉब्लेम यासारखे झालेले आहेत, ते सुद्धा कमी वयामध्ये ज्यांना इरेक्शन येत नाही किंवा जे व्यवस्थित पत्नीला संतुष्ट करू शकत नाहीत, शुगरचा प्रॉब्लेम प्रचंड मोठा आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे? हे पैशामुळे झालं का? नाहीये. पैशाला माझा मुळीच विरोध नाहीये. पैसा प्रचंड कमवायला पाहिजे, परंतु आपले डोके पागल केले ते या मोटिवेशनल रील्सनं की तू पैसे के पीछे भाग, लडकी तेरे पीछे भागेगी. अरे बाबा, ते लग्नाच्या अगोदर ठीक होतं, परंतु आता लग्न झाले, ती आता लडकी राहिलेली नाहीये. तिच्याकडे दुसरे ऑप्शन नाही आहेत कॉलेजमध्ये की एक गरीब मुलगा असेल तर ते श्रीमंत मुलाकडे जाईल. ती आता तुझी पत्नी झालेली आहे. तिला हे संभोग सुख, समागमाचं सुख हे अत्यंत आवश्यक आहे, कारण की ती आलेलीच आहे तुमच्यासोबत याच सुखाच्या साठी. तिच्या आई वडिलांच्या घरी सुंदर प्रकारचं मोठं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, तिच्याकरता झोपायला गादी आहे, पंखा आहे, एसी आहे, सर्व प्रकारच्या लागेल त्या सुखसुविधा बापाच्या घरी आहेत. परंतु तरी सुद्धा तिच्या बापानं तुमच्यासोबत विवाह का लावून दिलेला आहे? कारण की ते जे सुख आहे पती पत्नीचं, ते एका पतीशिवाय, पुरुषाशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही, म्हणून ती तुमच्यासोबत लग्न करून आलेली आहे. परंतु जर तुम्ही तिला संतुष्ट करू शकत नसाल, लग्नाच्या अगोदरचा जो तुमचा माइंडसेट होता की फक्त सिर्फ पैसा कमाने का, पैसा कमाने का, पैसाच कमवायचा, तिला पैशात बुजून टाकायचं, तिच्या अंगावर सोन्याचे कपडे घालायचे, तिला सोन्यानं मढून टाकायचं, तिला वाकून टाकायचं. बट नो, इथंच आपलं चुकत आहे की तिला धनसंपत्तीसोबत, तिला दागिन्यासोबत, तिला शारीरिक सुख असणं अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीच्या तारुण्याचं टॉनिक काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तारुण्याचं टॉनिक हेच आहे की तिचा वेळच्या वेळी तिला संभोगाचं पूर्ण सुख भेटणे, ती संतुष्ट होणे, ऑर्गेझमला प्राप्त होणे. हे जेव्हा तिला मिळेल ना, तिला कोणत्या मेकअपची गरज राहणार नाही, तिला कोणत्या ब्युटी ट्रीटमेंटची गरज राहणार नाही, तिचा चेहरा नेहमी खुलून दिसेल. परंतु हे जर सुख तुम्ही तिला सोडून सर्व प्रकारचे सुख द्याल, घरामध्ये खायला प्यायला आहे, सर्व प्रकारचे 5 स्टार घर आहे, परंतु तिला ते जर सुख नसेल तर ते सर्व सुख तिला काट्यासारखं टोचेल. म्हणून बंधूंनो, पैशासोबत मी तेच वारंवार तेच तुम्हाला सांगतो आहे आणि सांगणार आहे. शारीरिक शक्ती वाढवा. बलवान पुरुष स्त्रीला आवडत असतो. स्त्री प्रथम बघते पुरुषाच्या शरीराला. पुरुषाचं शरीर जर अट्रॅक्टिव्ह असेल, कोणत्याही स्त्रीचे सायकोलॉजिकल पॅटर्न हेच आहेत की ती प्रथमतः पुरुषामध्ये हे बघते की हा आपल्याला शारीरिक सुख देईल का, यापासून आपल्याला संतान प्राप्ती होईल का, आयुष्यभर हा आपलं रक्षण करेल का. हे जेव्हा ती एखाद्या पुरुषामध्ये बघते तेव्हा ती त्याच्याकडे आकर्षित होते, त्याच्या प्रेमामध्ये पडते, त्याच्यासोबत लग्न करते. आणि धन ही जी गोष्ट आहे ती 2 नंबरवरती असते. समाज आज रोजी डिस्टर्ब झालेला आहे. प्रथम धन बघत आहे ही गोष्ट अलग आहे, परंतु लग्न झाल्यानंतरही, धनवानासोबत लग्न केल्यानंतरही एका धनवान व्यक्तीने आपलं शरीर कमवावं आणि शरीराने स्त्रीला शारीरिक सुख दिल्यानंतर ती संतुष्ट राहील, मग कोणाचेही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणार नाही. 99% प्रकरणामध्ये हेच आहे की स्त्री घरामध्ये संतुष्ट होत नाही, म्हणून ती बाहेर जाते. म्हणून तुम्ही पैशासोबत संभोग करण्याची ऊर्जा, संभोग करण्याची कला ह्या गोष्टी शिकून घ्या. जर तुम्हाला अधिक काही मार्गदर्शन लागत असेल लैंगिक किंवा वैवाहिक समस्याबाबत, तर खाली दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता व आपल्याला मार्गदर्शन मिळू शकेल. धन्यवाद.